नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या मेड सिंपल चॅनलमध्ये. आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आता 2023ला होणारी आहे किंवा पुढे 24ला येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, तर त्या अनुषंगानं काय काय सोर्सेस असले पाहिजे आणि कुठल्या टॉपिकसाठी काय वापरलं पाहिजे, एकदम प्रॅक्टिकल आणि टॉपिक वाईज जी काय बुक लिस्ट आहे टॉपर्सची, यासाठी म्हटले की मी मार्केटमध्ये जेवढे काय टॉपर्सची लिस्ट आहे, जसं प्रमोद चौगुले सरांची लिस्ट असेल किंवा अजून दुसऱ्या काय ज्या काय मार्केटमध्ये लिस्ट आहेत, सगळ्या लिस्टमधून जे काय प्रॅक्टिकली पॉसिबल आहे आणि सगळ्यात चांगले सोर्सेस कुठले कुठले आहेत याचं मी आणि सुधाकर सरांसोबत मी सध्या टचमध्ये आहे, तर त्यांच्यासोबत मी चर्चा केली आणि एकदम असं टॉपिक वाईज कुठले कुठले सोर्सेस फायद्याचे होऊ शकतात किंवा कशातून जास्त मार्क पडू शकतात, तर त्याविषयीची सगळी चर्चा करून ही लिस्ट बनवलेली आहे. याच्यात बरेचसे सुधाकर सरांनी वापरलेले सोर्सेस पण आहे, ते मी सांगणारच आहे. राईट, मला वाटतं डायरेक्टली सुरुवात करूया आपण. पहिलं बघा, भाषा लेखी पेपर जो आहे तर रायटिंग प्रॅक्टिससाठी, आणि मला वाटतं हा खूप निग्लेक्टेड टॉपिक आहे किंवा निग्लेक्टेड पेपर आहे. त्यासाठी बेस्ट काय तर अभ्यास मंडळ आहे. बघा, आमचे मित्रच आहेत संदीप जाधव सर, तर ते अभ्यास मंडळमध्ये मराठीसाठी तुम्हाला याच्यापेक्षा चांगला सोर्स कुठेच मिळणार नाही. रिटर्नच्या सोर्ससाठी म्हणजे लेखी पेपरची प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांची टेस्ट सिरीज पण असते, वैयक्तिक मार्गदर्शन पण असतं, आणि फॉर्च्युनेटली आता ते संभाजीनगरमध्ये पण येत आहेत. आणि जरी नाही आले तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की संभाजीनगरमध्ये काही दिवस जा तुम्ही, 1-2 दिवस तरी, आणि तिथले जे काही विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करा. राईट. दुसरं जे आहे इंग्रजी लेखी पेपरसाठी मीच 1-2 यूट्यूबला व्हिडिओ घेण्याचा विचार करतोय, त्याच्यावर माझी तयारी चालू आहे. जर ती झाली तर मग तुम्हाला ते यूट्यूबवर अवेलेबल होतील. पुढे आपण बघूया. बघा, इतिहाससाठी आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटमध्ये खूपच सारे सोर्सेस आहेत. म्हणजे तुम्ही जर त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये गेला तर ते एकदम चांगला चारा खायला मिळालेली शेळी कशी करते, हे घेऊ का ते घेऊ, हे बघू का ते बघू, आणि शेवटी काय घ्यावं तेच कळत नाही, तशी अवस्था नवीन विद्यार्थ्यांची होऊ शकते. आता जुने लोक फार पारखून सगळ्या गोष्टी करतात, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी मग काय होतं, कुठला चांगला आहे तर सगळेच चांगले आहेत बाबा, पण त्याचा वापर आपण कसा करतो त्याच्यावर डिपेंड असतं. आता इथं काय कोणाला प्रमोट करायचा विषय नाही किंवा कोणाच्या विरोधात काम करायचा असा विषय नाही आहे. जे काय मार्केटमध्ये विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू असतील किंवा टॉपर्सनं सांगितलेली लिस्ट असेल त्याच्यामधले चांगले चांगले सोर्सेस सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळं कोणतं चांगलं कोणतं वाईट सगळेच चांगले असतात. कोणीतरी फेल व्हावं म्हणून कोणी सोर्स काढत नसतं, पास होण्यासाठी सोर्स काढत असतं. पण कधी कधी काय होतं, काही काही सोर्सेसमध्ये उणिवा राहतात किंवा काही काही सोर्स चांगले असतात, मग त्याची आपण इथं चर्चा करणार आहे. बघा, इतिहाससाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक जे आहे ते समाधान महाजन सर जे आहेत त्यांचं पुस्तक आहे. इथे अजून एक गोष्ट बघा, रिटर्नसाठी ना मराठीसाठी काही लोकांनी मोरा वाळिंबे सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काही टॉपिक दिलेले आहेत किंवा लेखी पेपर कशी तयारी करावी, तर ते घटक जे आहेत तर ते लेखीसाठीचे जे काही घटक आहेत तर ते घटक जरी तुम्ही बघितले की त्याच्यात त्यांनी सांगितले की सारांश लेखन कसं करावं, निबंध कसा लिहावा, त्या पद्धतीने जरी लिहिलं तरी चालतं. काही काही जणांना येणं पण खूप चांगले मार्क आलेले आहेत. आता हिस्ट्रीकडे परत येऊया आपण. समाधान महाजन यांचं पुस्तक तर बेस्ट आहे, फक्त काय होतं की ते 400 पानाच्या वर आहे, त्यामुळे थोडंसं रिव्हिजनला कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. याच्यानंतर आता मी काय करणार आहे, सगळे सोर्सेस एकदा सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी 23साठी तुम्ही काय केलं पाहिजे एक एक सोर्स तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघा, दुसरं पुस्तक आहे गाठाळ सरांचं, बेस्ट पुस्तक आहे. आता जे लोक फक्त समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरतात त्यांनी बाकी काही नाही केलं तरी चालतं. ज्या लोकांना हे ॲक्च्युली मराठीमध्ये पुस्तक आहे, तर ज्या लोकांना समाधान महाजन किंवा मराठी करायचं नाही त्यांनी काय करू शकता, स्पेक्ट्रम वाचू शकता. स्पेक्ट्रम हे इंग्लिशमध्ये, शक्यतो जे UPSCमधून MPSCकडे वळलेत ते लोक स्पेक्ट्रम वाचू शकतात. त्याच्यासोबत मात्र तुम्हाला गाठाळ करावं लागेल. आणि गाठाळमध्ये काय की इम्पॉर्टंट सोशल रिफॉर्मर, त्याला आपण समाजसुधारक म्हणतो. तर ठराविक जसं की मोठमोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा लोकमान्य टिळक असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, असे जे काही मोठे मोठे पर्सनॅलिटीज आहेत तर ते आपण याच्यातून केलं तर जास्त फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ किंवा इतर संघटना ज्या आहेत महाराष्ट्रातल्या, तर ते पण टॉपिक याच्यातून केलं तर फायदा होऊ शकतो. मात्र 2-2 गोष्टी करू नका, एकच गोष्ट करा. त्यानंतर अजून एक सोर्स बरेच लोक तुम्हाला सांगणार नाहीत, हा खूप चांगला सोर्स आहे, मराठी विश्वकोश. त्यातल्या हा कशासाठी आहे, समाज सुधारकासाठी आहे. बऱ्याच वेळेला MPSCने याच्यातून क्वेश्चन पण फ्रेम केलेले आहेत. आता हे कोणासाठी आहे, ज्याला शक्य आहे त्यांनी, प्रत्येकाने करण्याची गरज नाही. मराठी विश्वकोश ऑनलाईन तुम्हाला त्याच्यावरती मिळून जाईल कंटेंट प्रत्येक समाज सुधारकाचं, ते पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर अजून एक NCERT बघा, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. NCERTचे 2 पार्ट आहेत. एक तुम्हाला हिस्ट्रीसाठी उपयोग होईल आणि दुसरा पॉलिटिकल पार्टीज जे आहेत
तर ते टॉपिक म्हणजे याचा शक्यतो पॉलिटिकल पार्टीचा जो काही इतिहास आहे, आता तर ते प्रिलिम्सलाही विचारायला लागले, प्रिलिम्सला जोड्या लावामध्ये एक प्रश्न विचारला होता, तर तो जो सोर्स आहे ना तो हा आहे इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, की तुम्हाला पॉलिटिकल पार्टीची हिस्ट्री, त्याचे टॉपिक्स आणि इतिहासमधले काही टॉपिक्स म्हणजे नॅशनल इंटिग्रेशन वगैरे सुरुवातीचा पार्ट, ते टॉपिक तुम्हाला हे NCERT मधून करता येतील. याच्या व्यतिरिक्त अजून जे 24ची तयारी करतायत तुम्ही काय करू शकता, प्रधानमंत्रीची एक सिरीज आहे बघा ABP माझाची, ती सिरीज जरी बघितली तुम्ही तुम्हाला इंडिया सिन्स इंडिपेंडन्स किंवा स्वातंत्र्योत्तर भारतामधल्या महत्त्वाच्या राजकीय घटना त्या सिरीजमधून कव्हर होऊ शकतात. लिटरली मी तर सांगतो झोपायच्या आधी किंवा दुपारी जेव्हा तुम्हाला बोर होतं 1 तास पाऊण तास जी सिरीज आहे ती बघू शकता. आणि दुसरी एक अजून सिंहासन आहे, ही पण एक सिरीज मी स्वतः बघितली नाही सिंहासन, पण बऱ्याच लोकांनी ती रिकमेंड केलेली आहे. त्याच्यानंतर अजून ज्यांनी फक्त UPSC केलेलं आहे, बिपिन चंद्राचं एक पुस्तक आहे, त्यातले फक्त सिलेक्टेड टॉपिक्स करा, ते खूपच बल्की बुक आहे, ते अजिबात मी रिकमेंड करत नाही, पण काही लोकांनी ते रिकमेंड केलेलं आहे, तर ते सिलेक्टेड टॉपिक्स तुम्ही करू शकता. याच्या व्यतिरिक्त स्टेट बोर्डाचं पुस्तक एक 11वीचं, आता बघा समाधान महाजन जर करत असाल तुम्ही तर हे सगळं करायची गरज नाही, तेवढं होणार नाही. किंवा YCMOचं पुस्तक आहे बघा हिस्ट्रीचं 310, आता सिरीज आहे ती YCMOची, ते पण खूप चांगलं पुस्तक आहे, पण अर्थातच हे जे 23ला करतात त्यांसाठी नाही आहे, हे 24वाल्यांनी करू शकता. यातलं मी काय रिकमेंड करेल तर मी सरळ तुम्हाला रिकमेंड करेल समाधान महाजन सर जे आहेत त्यांचं पुस्तक, सरळ सगळं करा, काही प्रॉब्लेम नाही. पुढे चला, भूगोलासाठी बघूया आता. प्राकृतिक आणि तो फिजिकल आणि एन्व्हायरमेंट जिओग्राफीचं एक पुस्तक आहे सौदी सरांचं, ते बेस्ट पुस्तक आहे प्राकृतिकसाठी, जे लोक मराठीतून करतायत त्यांच्यासाठी. मराठीतून करताय बेस्ट सोर्स आहे सौदी सरांचा. बऱ्याच वेळेला ॲज इट इज याच्यातून क्वेश्चन फ्रेम होतात, तुम्हाला MPSCमध्ये प्रश्न दिसू शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा महाराष्ट्र भूगोल. महाराष्ट्रासाठी पण सौदी सरांचं पुस्तक बेस्ट पुस्तक आहे, थोडंसं डिटेलमध्ये दिलेलं आहे. कदाचित तुम्ही जर आता नवीनच वाचणार असाल तर मग विचार करू शकता त्याला, और तुम्हाला दीपस्तंभ जे पब्लिकेशन आहे त्याचं पण मराठीमधलं पुस्तक येऊ शकतं. कलरफुल डायग्राम आहेत, मॅप मोठमोठे आहेत, लवकर उरकतं, पण बेस्ट जर काय तर ते सौदी सरांचंच पुस्तक आहे. त्यानंतर NCERT जे आहेत 11वीचे 2 NCERT, इंडियाचं एक आणि फिजिकलचं एक, ते पण करू शकता. त्यासोबत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधले काही ठराविक टॉपिक्स आहेत, आता पुस्तक माझ्याकडे एक्झॅक्टली सापडलं नाही मला म्हणून टॉपिक सांगता आले नाही, तर तुम्ही ते टॉपिक करू शकता. आणि यासोबत एक GC लिऑंगचं पुस्तक आहे बघा पिवळ्या कलरचं, GC लिऑंगमधले परत सगळे चॅप्टर करायची गरज नाही, आपले सिलेबसला धरून किंवा PYQ मधून जेवढे टॉपिक विचारलेत ते GC लिऑंगमधून तुम्ही करू शकता. त्यानंतर जिओग्राफी थिंकरसाठी खरं तर हा टॉपिक नंतर ॲड झालेला आहे, यासाठी मार्केटमध्ये असं काही खूप भारी मटेरियल अवेलेबल नाही आहे, पण सुधाकर सरांनी काय केलं आहे त्याच्या नोट्स बनवलेल्या आहेत. फॉर्च्युनेटली सुधाकर सरांचा जिओग्राफी ऑप्शनल होता जेव्हा त्यांनी UPSC मेन्स लिहिली, त्यामुळे त्यांना थोडीशी पार्श्वभूमी असल्यामुळं पर्स्पेक्टिव्ज इन जिओग्राफी नावाचा एक टॉपिक आहे सिलेबसमध्ये UPSC मेन्स जिओग्राफीच्या, त्यातले हे सगळे थिंकर आहेत, तर ते सुधाकर सरांनी कंपाईल केलेले आहेत. तर त्याची पण लिस्ट सोर्स तुम्हाला वापरता येईल, तो बेस्ट सोर्स आहे. त्याच्या बाहेर सहसा क्वेश्चन गेला नाही, कारण 2-3 वर्षात जे जास्त एक्झॉस्ट झाले नाही प्रश्न, कदाचित पुढे ते वेगळे विचारू शकतात, पण सध्याचे तरी क्वेश्चन त्यातून सगळे कव्हर होतात. आता याच्यासाठी काय वापरायला पाहिजे तर मी सांगेल तुम्हाला ही जोडी वापरायला पाहिजे, प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्र सौदी सर बेस्ट सोर्स. रिमोट सेन्सिंगसाठी काय केलं पाहिजे, प्रमोद चौगुले सरांच्या ऑडिओ नोट्स आहेत, त्या पण तुम्ही वाचू शकता, पण आता त्यांनी त्या खूप 2000 मला वाटतं 21 किंवा 20साठी बनवलेल्या होत्या, त्याच्यानंतरचे प्रश्न त्याच्यामध्ये ॲड झालेले नाही आहेत, तर तो एक विचार करू शकता तुम्ही. किंवा NCERTचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, NCERTचे PDF तुम्हाला मिळतील, किंवा इग्नूचं पण काही मटेरियल आहे ते पण अवेलेबल आहे, ते करू शकता. किंवा सगळ्या भानगडीत जर तुम्हाला पडायचं नसेल तर बेस्ट सुधाकर सरांनी परत हे पण सगळं कंपाईल करून ठेवलं आहे. अगेन जिओग्राफी ऑप्शन असल्यामुळे त्यांना थोडीशी पार्श्वभूमी आहे, तर त्यांनी व्यवस्थित त्या कंपाईल केलेल्या आहेत, तर त्या नोट्स पण तुम्ही वापरू शकता. पुढे बघा कृषीसाठी काय केलं पाहिजे, बरेच लोक गारगोटे सरांचं पुस्तक आहे ते वापरतात. हां, याच्यासाठी बेस्ट काय करायला पाहिजे रिमोट सेन्सिंगसाठी, तर मी सांगेल सुधाकर सरांचं वापरा, मी स्वतः बघितलेत, नोट्स खूप चांगले आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत. कृषीसाठी काय गारगोटे सरांचं एक पुस्तक आहे आणि हे बहुतेक मराठीमध्येच आहे, तर ते लोक तुम्ही वापरू शकता. कत्त्यांचं बुक आहे, हे इंग्लिशमध्ये पुस्तक असणार आहे. रेड्डींचं पण एक पुस्तक आहे, जास्त लोक वापरत नाहीत, पण कत्त्यांचं पुस्तक बरेच लोक ज्यांना इंग्लिशमधून वाचायचं ते वाचू शकता, किंवा त्याच्या नोट्स पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर कृषीसाठी सुधाकर सरांनी पण खूप चांगल्या नोट्स कंपाईल केलेल्या आहेत. अगेन जिओग्राफी ऑप्शन असल्यामुळे थोडा आवडीचा विषय कृषी, तसंही त्यांना पेपर 1ला थोडा स्ट्रॉंगच आहे त्यांचा, त्यामुळं सुधाकर सरांच्या पण नोट्स तुम्हाला इथे मिळू शकतात. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की मॅरेथॉन सिरीज असते बघा यूट्यूबवर, नॉर्थ इंडियातल्या ज्या PCSच्या एक्झाम असतात, म्हणजे आपली MPSC जशी आहे तशी राजस्थानची म्हणा, बिहार, UP, तर त्यांना काय आहे की सॉईल आणि वॉटर मॅनेजमेंटचे टॉपिक आहेत, तर त्या पण तुम्ही त्यांच्या यूट्यूबवर, आता ही खरं तर यूट्यूबवर आहे, तर हे पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटसाठी काय काय करू शकता, तर
शंकर IAS एक पुस्तक आहे, मला वाटतं ठराविकच टॉपिक आहेत, PYQ करायचे आपले चोरमोले सरांचे जे पुस्तक आहे त्यातून दिलेले बऱ्यापैकी त्यातूनच प्रश्न येतात, बाहेर जास्त काही जायची गरज नाही. किंवा सौदी सरांनी पण जे पहिलं प्राकृतिक भूगोल आहे त्यात एन्व्हायरमेंटचा काही पार्ट केलेला आहे, पण तो खूप जास्त होतो. आय विल सजेस्ट यू की शंकर IAS मधले टॉपिक करा, किंवा कोणी नोट्स काढले असतील जसं सुधाकर सरांनी नोट्स कंपाईल केल्यात त्यातून त्या गोष्टी होऊ शकतात. स्टेट बोर्डचे पण पुस्तक आहेत ॲग्रिकल्चरसाठी, त्यातले सिलेक्टेड टॉपिक्स तुम्ही करू शकता. यातलं बेस्ट तुम्हाला काय करायचं तर आय विल सजेस्ट की तुम्ही कथ्यांचं पुस्तक बेसिक म्हणून वापरा आणि सुधाकर सरांचे नोट्स वापरा, जास्त काही भानगडीत पडायची गरज नाही. आणि मी ते सुधाकर सरांना सांगेन की आमच्यासाठी परत एकदा थोडंसं अपडेट करा. पुढे बघा पॉलिटी पेपर 2 साठी बेस्ट सोर्स काय तर M लक्ष्मीकांत. अजून हे काय की इंग्लिशमध्ये पुस्तक, त्यात जवळपास सगळंच लक्ष्मीकांत रिलेव्हंट आहे, तरी पण आपले PYQ बघून आणि आपला सिलेबस MPCचा बघून करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्याच्यामध्ये खाली फुटनोट जे दिलेले आहेत ब्रॅकेटमध्ये त्याच्यावर पण प्रश्न फ्रेम होतो, तर ते पण आपण करायला पाहिजे. त्यानंतर भगीरथ पब्लिकेशनचं कोळंबे सरांचं पुस्तक आहे, हे ज्यांना मराठीमधून करायचं त्यांसाठी हे पुस्तक बेस्ट आहे. किंवा याच्यापेक्षा अजून भारी पुस्तक आहे अभयसिंह मोहिते सरांचं, ते पण मराठीमध्ये पुस्तक आहे. यात परत शेवटचे टॉपिक खूप चांगले दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर एकच पुस्तक मी सांगेल M लक्ष्मीकांत. जर तुम्हाला मराठीतून करायचं असेल तर अभयसिंह मोहिते सरांचं पुस्तक ते करा. ह्या 2 गोष्टी बेस्ट आहेत. त्यानंतर पंचायत राज बघा, पंचायत राजमध्ये पण आता कसं होतं आहे की सध्या प्रश्न ज्या पद्धतीनं म्हणजे आपण सरपंचाचा प्रश्न कंबाईन प्रिलिम्सला बघितला किंवा जिल्हा परिषदचा प्रश्न राज्यसेवा मेन्सला बघितला, तर बऱ्यापैकी ते थोडंसं ट्रेडिशनल वेच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारतात. त्या केसमध्ये ते कोणाच्याच सोर्समधून येणार नाही. त्यातल्यात मार्केटमध्ये अवेलेबल 2 सोर्सेस जे चांगले आहेत, एक किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे ते वापरू शकता, किंवा फ्युचर पब्लिकेशनचं हे स्वतः मी पुस्तक बघितलं आहे, याच्यामध्ये चार्टच्या स्वरूपात त्यांनी दिले, कम्पेअर करून दिले. गणेश खताळे यांचं पुस्तक आहे, बेस्ट पुस्तक मला हे वाटतं. पंचायत राजसाठी मी सांगेल की फ्युचर पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही रेफर करा. पुढे बघा पार्ट 2 साठी अजून इथे खूप लोकांचं कन्फ्युजन आहे की अध्ययन करायचं का स्टेपअप करायचं. सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांसमोर कायम पडतो, अध्ययन करायचं की स्टेपअप करायचं. मी सांगेल तुम्हाला ज्या पद्धतीनं अध्ययनच्या पुस्तक बल्की आहे आणि शेवटी रिव्हिजन होत नाही, तर तुम्ही शक्यतो ह्या पुस्तकाकडे जाऊच नका. तुम्ही स्टेपअप पब्लिकेशनचं वापरू शकता, रिव्हिजन करायलाही सोपं येते. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही चॅप्टर तुम्हाला करायचे असतील तर लक्ष्मीकांत यांचंच गव्हर्नन्सचं पुस्तक आहे, त्यातले चॅप्टर नंबर 3 ते 8 आणि चॅप्टर नंबर 21. हा चॅप्टर तुम्हाला कोणी सांगत नाही सहसा, तो पण चॅप्टर आपल्या MPCच्या मेन्सला सिलेबस धरून आहे, 3 ते 8 आणि 21 नंबरचा चॅप्टर. आणि याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला कोणी सांगणार नाही, क्वेश्चन्स. याच्या पाठीमागं प्रॅक्टिससाठी दिलेले क्वेश्चन्स, बऱ्याच वेळेला हे क्वेश्चन रिपीट होतात MPCच्या पेपरमध्ये किंवा जशाला तसे आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळं हे पण क्वेश्चन्स करणं महत्त्वाचं आहे. आणि कोणाला एवढंही सगळं करायचं नसेल तर सुधाकर सरांनी स्वतःच्या अभ्यासासाठी मार्केटमध्ये अवेलेबल सगळे सोर्सेस बघून गव्हर्नन्स असेल किंवा बाकीचे जे काय इतर आणि इवन नेटवर काही काही गोष्टी सर्च करून स्वतःसाठी बनवलेल्या नोट्स पण अवेलेबल आहेत, तर त्या नोट्स पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर कायद्यासाठी तर बेअर ॲक्ट सगळ्यांनी करायला पाहिजे. परत कायद्यासाठीच काय करू शकता तर सुधाकर सरांच्या नोट्स म्हणण्यापेक्षा ते तर सरळ बॅचेस घेणार आहेत कायद्यांसाठी. त्यांचा एक ॲडव्हान्टेज काय आहे की त्यांनी तहसीलदार म्हणून जॉब केला, मागच्या 5-6 वर्षापासून सर्व्हिसमध्ये आहेत, त्यामुळे तो एक सेन्स डेव्हलप झालेला असतो की कायदे कुठे महत्त्वाचे आहेत किंवा कुठले कलम महत्त्वाचे आहेत. मला असं वाटतं की इज द बेस्ट पर्सन कायदे शिकवण्यासाठी. सुधाकर सरांचा कायद्याचा जो काय छोटे एक व्हिडिओ लेक्चर्स असतील तेवढे जरी केले तरी मला वाटतं इनफ आहे. आणि बेअर ॲक्टच वापरा, इथे नोट्स वापरू नका. त्या बेअर ॲक्टपासून स्वतः बनवलेले नोट्स चालतील, पण शक्यतो बेअर ॲक्ट वाचलेले कधी पण चांगले. चालू घडामोडीसाठी शक्यतो इलेक्शन पार्टवर 2-3 प्रश्न तुम्हाला कायम दिसतात. खूप प्रेडिक्टेबल क्वेश्चन असतात, खूप सोपे प्रश्न असतात. रिसेंटमध्ये झालेले इलेक्शन शक्य झालं तर मीच प्रयत्न करेल याचा यूट्यूबवर एक फ्री इनिशिएटिव्ह 1-2 लेक्चर टाकण्याचा. माझ्याकडून नाही झालं कोणी तर मी सगळ्यांना विनंती करतो कोणीतरी एखाद्याने इनिशिएटिव्ह घेऊन या घडामोडी एकत्र कराव्यात. बघूया आपण त्याचं काय, पण त्याच्यावर 2-3 प्रश्न तुम्हाला येतात. शक्यतो रिसेंटमध्ये झालेले इलेक्शन्स त्याच्यावरच प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. पुढे बघा आता याच्यापैकी मग काय करायचं पार्ट 2चं, तर मी तुम्हाला सांगेल की आयदर तुम्ही बेस स्टेपअप पब्लिकेशनचं पुस्तक वापरा, किंवा ज्या लोकांना एकदम क्विकली 2023ची तयारी करायची, वेळ कमी आहे आणि भरपूर रिव्हिजन पडल्या पाहिजे, सुधाकर सरांचं पुस्तक करा. त्यात त्यांनी सगळ्याच गोष्टी कंपाईल केल्यात, डायरेक्टली त्याच्यावर तुम्ही रिलाय राहू शकता. राईट. पुढे बघूया आपण HR आणि HRD पार्ट जो काय GS पेपर 3, याच्यासाठी पण परत तेच 2 गोष्टी, अध्ययन वर्सेस स्टेपअप. इथं परत मी सांगेल अध्ययन का नका करू, ते खूप बल्की आहे, चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण रिव्हिजनला प्रॉब्लेम येतो, दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि बरेच लोक व्हॅल्यू ॲडिशनसाठी स्टेपअप करून अध्ययन करतात, पण आता ते किती मॅनेज करतात त्यांना माहीत.
दुसरं स्टेप अप पब्लिकेशनचं पुस्तक आहे. त्यानंतर याच्यासाठी हे जर केलं तर तुम्हाला प्लस हे करावं लागतं डेव्हलपमेंटचं पार्ट देसले यांच्या पुस्तकातून. म्हणजे देसले सरांचे 2 पुस्तक आहेत, एक कोर इकॉनॉमी आणि एक डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंटमधून तुम्हाला जसं की रूरल डेव्हलपमेंट असेल किंवा एज्युकेशन असेल असे काही टॉपिक्स तुम्हाला त्याच्यातून पण करावं लागतात जर तुम्ही स्टेपअपचं पुस्तक वापरणार असाल तर HRDसाठी. आणि परत सुधाकर सरांनी याच्या पण स्वतःसाठी केलेले नोट्स आहेत, तर कदाचित जर शक्य झालं तर ते त्या नोट्स अजून थोड्या अपडेट करून आपल्याला प्रोव्हाइड करतील. त्यानंतर कोळंबे सरांचं पुस्तक आहे, HR पार्ट याच्यात जास्त चांगला दिलेला आहे बेटर कोळंबे सरांच्या पुस्तकात. सध्या तरी मार्केटमध्ये कोणी जास्त ते वापरत नाही. अध्ययन आणि स्टेपअप ह्या 2 गोष्टी चालतात. आणि अजून इंडिया एअरबुकमधून सिलेक्टेड टॉपिक्स पण तुम्ही करू शकता. कधी कधी काय सांगता येत नाही, म्हणजे 2014, 15, 16 त्या काळामध्ये MPSCनं बऱ्याच वेळेला डायरेक्टली इंडिया एअरबुकमधून क्वेश्चन फ्रेम केले होते. परत जर कोणी एक्झामिनर तसा आला तर ते रिपीट होऊ शकतं. त्यामुळे ज्यांना वेळ आहे त्यांनी हे करायला काही हरकत नाही. त्यातला जे विषयी तयारी करतायत त्यांनी हे करायला काही हरकत नाही. आणि मग याच्यात आता नेमकं काय करायचं तर मी सजेस्ट करेल तुम्हाला परत स्टेपअपचं एक तुम्ही करू शकता बेस म्हणून. डेव्हलपमेंट त्यासोबत करावं लागेल. आणि सुधाकर सरांच्या नोट्स जरी केल्या तरी मला वाटतं की बेस्ट अवेलेबल जे काय ते सगळं कंपाईल करून त्यांनी स्वतःसाठी बनवलेले नोट्स आहेत. आणि सुधाकर सरांचं मी काय एवढं नाव घेतोय, मागच्या 4-5 वर्षात सतत क्लास टू मिळत होती. असं काय झालं की अचानकच 4 रँक आला, अचानक नाही आलेला तो. त्यांनी जी काही मेहनत घेतली, त्यांना जे काही गोष्टी उलगडल्या त्या गोष्टी त्यांच्या नोट्समध्ये कंपाईल झालेल्या आहेत की मार्क कशाला पडतात किंवा सडनली एवढे मार्क का वाढतात, तर त्याचं सगळं गुपित तुम्हाला या नोट्समध्ये मिळू शकतं. राईट. त्याच्यानंतर पुढचं बघा अर्थशास्त्र GS 4 पेपर. त्याच्यामध्ये अर्थशास्त्रासाठी एक बेस्ट पुस्तक काय की YCMOचं पब्लिक फायनान्स आहे. ज्यांना शक्य आहे किंवा 2-3 मित्रांनी मिळून चॅप्टर डिवाइड करून तो एक करा. त्यात तुम्हाला थिअरी पार्ट वगैरे बऱ्यापैकी कव्हर झालेला दिसेल. त्याच्यानंतर देसले सरांचं पुस्तक वर्सेस कोळंबे. आजकाल बऱ्यापैकी लोक देसले सरांचं पुस्तक वापरतात. कोळंबे सरांचं खूप दिवसांपासूनचं पुस्तक आहे, ते पण चांगलं आहे. इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा सिलेक्टिव्ह केला पाहिजे, सगळा करायची गरज नाही. 2-3 लोकांनी डिवाइड करून टॉपिक केले तर बेस्टच आहे. त्याच्यानंतर दत्त सुंदरम या पुस्तकातून ॲग्रीचा पार्ट जो ॲग्री इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो तो याच्यात बेस्ट दिलेला आहे. आणि याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मी एक प्रयत्न करणार आहे, मी गॅरंटी देत नाही की ते होईल का नाही. जर शक्य झालं तर मी ह्या सगळ्यांना कंपाईल करून एक सोर्स बनवणार आहे, एक नोट्स बनवणार आहे, ज्या की एकदम शॉर्टमध्ये रिव्हिजनसाठी उपयोगी पडतील. तर त्या जर मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या तर तुम्ही त्या पण करू शकता. मी स्वतः करणार आहे त्या सगळ्या नोट्स. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानसाठी मार्केटमध्ये जे काय अवेलेबल आहेत, एक शारदा पब्लिकेशनचं पुस्तक आहे, भगीरथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. इंटरनेटचा एक सोर्स वापरावाच लागतो ठराविक गोष्टींसाठी. रिसेंट डेव्हलपमेंट ज्या काय झाल्यात बायोटेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा कम्प्युटरच्या ज्या काय टर्मिनॉलॉजी असेल त्यासाठी असेल, तर हे सगळं परत मी कंपाईल करणार आहे. हे मात्र करणार आहे मी विज्ञान तंत्रज्ञानसाठी. तुम्ही कम्प्लिटली रिलाय राहू शकता. मी सांगतो की ते करणारच आहे मी. ह्या गोष्टी इथं मला वेळेचं मॅनेज करून करणारच आहे मी. त्यामुळे तुम्ही इथं पण कम्प्लिटली याच्यावर रिलाय होऊ शकता. किंवा इथे तुम्ही देसले सरांचं पुस्तक असेल किंवा जर नोट्स झाल्या माझ्या अवेलेबल तर त्या पण तुम्ही करू शकता. किंवा इथं मेड सिम्पल जे लिहिलं आहे मी, या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये ज्या अवेलेबल आहेत प्लस इंटरनेटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधल्या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या रिव्हिजनला सोप्या पडतील. आता खरं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हिट रेशो फारच कमी आहे. ज्या पद्धतीनं ते प्रश्न विचारतात लेवल 2, 3 केव्हा सोडली त्यांनी, लेवल 4ला गेलेत. राईट. त्यामुळे मी ते लिहूनच ठेवतो. लेवल 4चे क्वेश्चन्स जास्त आपल्याला बघायला मिळतात. त्यासाठी तुम्हाला सर्च खूप करावा लागतो. आणि मी गॅरंटी देतो की मी त्यासाठी प्रयत्न करेल. त्यातून किती येईल मी सांगू शकत नाही, पण निश्चितच PYQ असतील, त्यातल्या थीम्स असतील किंवा आतापर्यंत जे काय बेसिक गोष्टी स्टेट बोर्डातून म्हणा किंवा बघा स्टेट बोर्डामधल्या म्हणा किंवा NCERT मधल्या बायोटेकचे चॅप्टर असेल किंवा दुसरं बेसिक कम्प्युटरमधलं NCERT असेल किंवा मार्केटमध्ये अवेलेबल कम्प्युटरचे बुक्स असतील, त्यातलं सगळं कंपाईल करून मी करणार आहे. स्वतः मीच करणार आहे त्या गोष्टी. त्यामुळं तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला ॲटलिस्ट मॅक्झिमम क्वेश्चन त्यातून कव्हर होतील. जर आपल्यामधून नाही आले तर दुसरीकडून कुठंच येणार नाही, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. त्यानंतर पुढचं बघा मराठी इंग्लिशसाठी जे ऑब्जेक्टिव्ह आहे, तर मराठीसाठी मोरावळंबे सरांचं एव्हरग्रीन पुस्तक सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर PYQसाठी लोकसेवा पवार प्रकाशनचं पुस्तक मराठी PYQसाठी चांगलं आहे. त्यातल्यात त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कव्हर गोष्टी केलेल्या आहेत. अमोल पाटील सरांच्या नोट्स वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन व्होकॅब्लरीसाठी काय करू शकता, संतोष पवार सरांचं पण व्होकॅब्लरीसाठी आहे आणि बागल सरांचं पण आहे. तर इथे व्होकॅब्लरीसाठी मी सजेस्ट करेल संतोष पवार सरांचं तुम्ही करा, कारण हे सुधाकर सरांनी रिकमेंड केलेलं आहे संतोष पवार सर यांचं पुस्तक. इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की मोरावळंबे करा. वाटलंच तर काही टॉपिक बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकातून करा. पुढे बघा इंग्रजीसाठी झिरो एररचं पण एक पुस्तक आहे.
त्याच्यानंतर पायलनसुरी रेफरन्स सोर्स म्हणून वापरू शकता, रेन अँड मार्टिन पण रेफरन्स सोर्स म्हणून वापरू शकता, महेश पाटील सरांच्या नोट्स किंवा गणेश कड सर यांच्या नोट्स वापरू शकता, किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. मी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रिकमेंड करेल, कारण ते सुधाकर सर कंटिन्यू वाचत आलेत आणि सुधाकर सरांना लिहूनच ठेवतो. सुधाकर सरांना 88.5 मार्क आले होते पहिल्या कीनुसार. 88.5 मार्क आले. सुधाकर सरांनी कंप्लीट बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरलं आणि इथे मोरा वळंबे सरांचं पुस्तक वापरलं आणि स्वतः त्यांनीच संतोष पवार सरांची व्होकॅब्युलरी रिकमेंड केलेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त PYQसाठी कुठले बुक वापरलं पाहिजे तर चोरमोले सरांचं, प्रवीण चोरमोले सर जे आहेत तर त्यांचेच पुस्तक आहेत मार्केटमध्ये जे चांगले आहेत PYQसाठी, ते तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. PYQमधून कोणत्या गोष्टी करायच्या तर एक प्रश्न तर आपल्याला करायचेच आहेत. परत PYQमध्ये खाली दिलेली माहिती जी आहे ना ठराविक घटकांची ती बेस्ट आहे. काही ठिकाणी जिथं सोर्स सापडत नाही ना तिथे तुम्ही प्रवीण चोरमले सरांच्या पुस्तकातली डायरेक्ट इन्फॉर्मेशन ॲज अ कंटेंट ॲज अ सोर्स म्हणून तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. याच्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की UPSC प्रिव्हियस इयर पेपर जर तुम्हाला मिळाले तर ते वापरू. कशाचे? ऑप्शनलचे. 2011च्या आधी UPSC प्रिलिम्समध्ये ऑप्शनल होता, प्रिलिम्सला ऑप्शनल होता, जिओग्राफी होता, हिस्ट्री होता, पबॅड होता, इकॉनॉमी होता. तर त्यात विचारलेले प्रश्न जे आहेत ते जर बघितले ना बऱ्याच वेळेला तुम्हाला नवीन गोष्टी ज्या काय आजकाल MPSCमध्ये विचारल्या जातात त्यातून कव्हर होऊ शकतात. ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि कारण ही मार्केटमध्ये लवकर अवेलेबल पण नाही. मी प्रयत्न करेल, मी गॅरंटी देत नाही, मी प्रयत्न करेल आमचे जुने मेंटर्स जे आहेत किंवा जुने लोक जे आहेत त्यांच्याकडून कुठून तरी मिळवण्याचा प्रयत्न करेल. किंवा दिल्लीमधल्या मित्रांशी मी बोलून बघतो तिथं दिल्लीमध्ये कुठं अवेलेबल आहे का, किंवा दिल्लीमधल्या एखाद्या क्लासमध्ये त्यांनी त्या काळातले जपून ठेवलेले पेपर आहेत का विथ ॲन्सर्स. कारण त्यावेळेस 2011च्या आधी UPSC ॲन्सर की देत नव्हती, त्यामुळे त्याचे ॲन्सर सगळे क्लासवाल्यांचे ॲन्सर असणार आहेत. ते जर मला शक्य झाले तर मी ते अवेलेबल करेल, राईट. किंवा जर मी कुठल्या नोट्स वगैरे किंवा काही केलं त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न करेल. त्यामध्ये पबॅड, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमी जे काही आपल्याला विषय आहेत तर ते तुम्ही त्यातून कव्हर करू शकता त्यातले प्रश्न. टेस्ट सिरीज कुठली लावावी बघा. टेस्ट सिरीजमध्ये पण कसं असतं मला 2-3 जणांनी सरळ स्पष्ट सांगितलं आणि सुधाकर सरांचा पण एक फंडा होता की टेस्ट सिरीज अजिबातच नको. बहुतेक त्यांनी 1-2दा कुठली तरी एक टेस्ट सिरीज दिली, 57-58 मार्क तिथं पडले. सर म्हणले मला अजिबात परत टेस्ट द्यायची नाही, कॉन्फिडन्स लूज झाला. लिटरली परीक्षेच्या आधी 21च्या वेळेसची सर बहुतेक 21च्या वेळेसच सर म्हटले की मी परत टेस्ट सिरीज दिलीच नाही, एकच टेस्ट दिली होती. त्यामुळे बऱ्याच लोकांचा असं आहे की टेस्ट सिरीजचा जास्त फायदा होत नाही. पण तरी ज्यांना प्रॅक्टिस करायची त्यांनी याच्यासाठी टेस्ट सिरीज, लेखी पेपरसाठी अभ्यास मंडळाची टेस्ट सिरीज असते तर ती तुम्ही लावू शकता. तिथं रायटिंग प्रॅक्टिस होईल, टेस्टचं डिस्कशन होईल. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह भाषा पेपर जो आहे त्यासाठी महेश पाटील सरांची पण एक टेस्ट सिरीज असते, ती पण टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकता. GSसाठी 2 ज्या टेस्ट सिरीज मार्केटमध्ये बऱ्यापैकी चर्चेत असतात ती असते स्टेपअपची आणि एक असते पृथ्वीची. पृथ्वीची टेस्ट सिरीज खूप चांगली होती, पण आता रिसेंटली चालू आहे का नाही मला त्याबद्दल माहिती नाही. किंवा सरांनी मागच्या वेळेस पोस्टल ठेवली होती तर पाटील सर आता माहीत नाही ह्यावेळेस काय करतात. जर ती ठेवली तर ती खूप चांगली असते. नाहीतर तुम्हाला स्टेपअपची पण एक टेस्ट सिरीज आहे. स्टेपअपमध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न अवघड येतात, त्यामुळं मार्क कमी पडले तर कॉन्फिडन्स कमी करू नका, नाही तर मग टेस्ट सिरीजच लावू नका. जर निगेटिव्हिटी घेऊन पेपरला जाणार असेल त्यापेक्षा नाही केली पुरली. पण ज्यांना माहिती आहे की मार्क कमी पडले तरी मी काय म्हणते त्याला खचून जाणार नाही आहे तर तुम्ही टेस्ट सिरीज करू शकता, राईट. याच्यामध्ये कुठलीही गोष्ट कोणाला प्रमोट करणे किंवा कोणाचा काहीतरी निगेटिव्ह फीडबॅक देणे असा काही उद्देश नाही आहे. फक्त विद्यार्थ्यांना मला स्वतःच्या अनुभवातून किंवा विद्यार्थ्यांच्या फीडबॅकमधून किंवा सुधाकर सर असतील किंवा अजून टॉपर्स असतील त्यांच्या सगळ्या अनुभवातून ज्या काही गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल वाटल्या त्या गोष्टी मी फक्त समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय वाटतं ते गोष्टी तुम्ही यातून बघून घेऊ शकता. फक्त दुसरी गोष्ट सांगतो की आपली राईट लॉजिकल अप्रोचची बॅच चालू झालेली राज्यसेवा मुख्यसाठी पण आहे, संयुक्त मुख्यसाठी पण आहे आणि आपल्या कंटेंटच्या बॅच पण आता चालू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुधाकर सर स्वतः कृषीची एक घेणार आहेत, पेपर 2 पार्ट 2 घेणार आहेत, HRD त्यांचा विचार सुरू आहे. नंतर आपण अपडेट करूया. मी स्वतः GS4ची एक कंटेंटची बॅच घेण्याचा विचार करतोय. त्यात सायन्स अँड टेक तर पक्क घेणारच आहे, इकॉनॉमीबद्दल थोडंसं चर्चा चालू आहे. आणि FSO फूड सेफ्टी ऑफिसरची लेखी परीक्षा जी आहे त्याची बॅच मात्र फूड सेफ्टी ऑफिसर्स एकदम अनुभवी लोक ज्यांनी सेंट्रलच्या पण गव्हर्नमेंट परीक्षा ज्या लेखी आहेत त्या पास केलेल्या आहेत ते लोक किंवा ती टीम आपली जी आहे तर ती त्यासाठी आपल्याला अवेलेबल होते फॅकल्टीज, तर ती पण एक आपली बॅच असणार, राईट. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर काही डाऊट असतील काही बोलायचं असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे. या वेळेमध्ये या दिवसांमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता, राईट. सो थँक्यू व्हेरी मच.